श्री नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान वाशिम जिल्ह्यातील लाड कारंजा हा एंट्रन्स आहे आणि हा मंदिराच्या समोरचा भाग आहे। इकडे चप्पल सोडून देऊ त्या बाजूला छान अशी कमान आहे आणि श्री दत्तांची फोटो सुद्धा आहे। तिथून अगदी सहज मधातला गाभारा दिसतो, त्यामध्ये नरसिंह सरस्वतीची बालरूपाची मूर्तीची स्थापना आहे। हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे आणि हॉल आहे, तिथे त्या दिवशी पूजा पण चालू होती। बालरूपाची फोटो घ्यावा म्हटलं पण परमिशन नव्हती म्हणून घेतली नाही। हे नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान म्हणजे घुडेवाडा, त्यांनी इथं राहिलेले त्यांचा जन्म झालेली जागा आहे। त्या वाड्यातला पूर्ण वाडा न दाखवता म्हणजे ते जिथं राहत होते ना तर तेवढा भाग इथे ठेवलेला आहे। या पायऱ्याच्या मदतीने वरती जायचं आहे। पूर्ण जुनं बांधकाम आहे, आधीच्या काळातलं, आणि जसं होतं ना तसंच आहे। तुम्ही ते पाहू शकता, चरण पादुका आहेत आणि नरसिंह सरस्वती आहेत आणि त्यावरी टेंबे स्वामी त्यांची प्रतिमा आहे। बालरूपामधली मूर्तीची स्थापना फोटो असलेली हीच ते जागा आहे, म्हणजे मंदिर आहे म्हणे, दुसरीकडे असं नाही म्हणे। इथं बरीच काही माहिती लिहिलेली होती, आपले श्री दत्तांचे अवतार, त्यांची माहिती पूर्ण इथं लिहिलेली होती आणि खाली पूर्ण मातीचं चांगलं असं लेप केलेलं होतं, म्हणजे सारवण केलेलं होतं, फरशी वगैरे नव्हती त्या ठिकाणी। तुम्ही इथे पाहू शकता श्री स्वामी समर्थाचं वगैरे म्हणजे माहिती होती आणि भिंतीवर ते ओंकार अक्षर म्हणजे लिहून होतं आणि त्या बाजूलाच दत्ताची प्रतिमा पण पाहायला मिळेल आपल्याला। आणि तिथून एक दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या बाजूला बाळरूपातील एक मूर्ती आहे नरसिंह सरस्वतीची, ही पहा, एकदम छान असं प्रसन्न वातावरण आहे तिथे। आणि तिथून आता आत जायचं मध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण असं आपल्याला लाकडाचे वास्तू म्हणजे बघायला मिळेल वरती आणि बाजूला पूर्ण लाकडाचंच आहे। आणि इथे काही प्रतिमा सुद्धा लावलेल्या आहेत, म्हणजे आपल्या सद्गुरु चरित्रामध्ये जी प्रतिमा आहे ना तशीच वाटली मला ते इथे बघून। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत छान असं स्वामींचे दर्शन झाले आणि त्यांचा वाडा पण बघायला मिळाला। तुमची इच्छा असेल तर तुम्ही बी लाड कारंजाला जाऊन तिथे बघू शकता, तिथे भक्त निवाससुद्धा आहेत। मंदिरात जाऊन तुम्ही विचारले तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, राहण्याची वगैरे व्यवस्था आहे, सोय आहे। हे पहा, लाकडाचं एकदम छान असं काम केलेलं, पूर्ण हे लाकडाचंच आहे, गोल असं राऊंड आणि मध्ये ओपन आहे, म्हणजे व्हेंटिलेशन भरपूर आहे आणि प्रकाश आहे, दिवसा लाईटची अजिबात गरज भासत नाही। वरतून असं खाली बघितल्याच्या नंतर तुळशीचं वृंदावन आहे, काही झाडं लावलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच इथे विहीर आहे, मध्येच विहीर आहे आणि चौकोन असं ओपन आहे। त्याच्यामुळं काय होतं, प्रकाश सर्वीकडे येतो, सूर्यप्रकाश। आणि ते भिंत आहे त्या बाजूला, तिथे पादुका ठेवून आहेत। हे पहा, इथे नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान आहेत, लाड कारंजा। हे पूर्ण तिथं काही प्रतिमा लावून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या भिंतीवर त्यांची प्रतिमा आहे म्हणे असं तिथे लिहून होतं। अगदी जसं तसं ठेवलेलं आहे, जास्त काही बदल वगैरे त्यामध्ये काहीच केलेलं नाही। अगदी जुन्या काळामध्ये जसं होतं तसं, जुना दरवाजासुद्धा इथे तसाच आहे, बघायला मिळतं आपल्याला। हे पहा, आणि इथून पुरं असं पॅक केलेलं होतं, पूर्ण वाडा काही म्हणजे असं ओपनच होतं तरीसुद्धा पॅक केलेलं, परमिशन नव्हती आतमध्ये जायला।
वाडा बघितल्याच्या नंतर आम्ही तिथल्या महाराजांना विचारलं अजून इथे काही बघायचं आहे का, पाहण्यासारखं काय आहे का म्हटलं. तर त्यांनी सांगितलं की मग सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि त्यांचे आईवडीलसुद्धा तिथे पूजेला जात होते म्हणून. मग आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो. जवळच आहे, चालत आपण जाऊ शकतात, ॲटोची वगैरे गरज नाही. हे पहा, ते पूर्ण मंदिर आहे. म्हणजे हे पूर्ण नंतर बांधकाम केलेलं असेल, पण महादेवाची पिंड तेव्हाची पूर्वीचंच आहे म्हणे, तिथले महाराज सांगत होते. पूर्ण असं एकदम शांत वातावरण आहे तिथे, जास्त म्हणजे गर्दी वगैरे काही नव्हती त्या मंदिरामध्ये. आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर ही मूर्तीची स्थापना होती आणि त्यानंतरच मध्ये गेल्याच्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन झालं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.